नमस्कार. खरंच आजकालचे श्रीमंत लोक एवढ्या खालच्या थराला गेलेत की बोलूच नका. आणि त्यातले त्यात पुण्यातील गाववाले लोक हे पुण्यात राहणाऱ्या सामान्य लोकांच्यावर कशा प्रकारे अन्याय केला जात आहे हे या चिमुकलीच्या व्हिडिओमधून तुम्हाला दिसून येईलच. बऱ्याच वेळा आपण रस्त्यावरून जात असताना सावधगिरीने अगदी कमी स्पीडने गाडी चालवत असतो, पण काही मूर्ख लोक समोरच्या व्यक्तींचा विचार न करता हुल्लडबाजी करत गाडी चालवतात आणि समोरच्या व्यक्तीच्या गाडीचं नुकसान करतात. हे सगळं झाल्यानंतर सामान्य माणूस जेव्हा त्याला ह्या नुकसानीचा जाब विचारतो तेव्हा मात्र ते लोक दमदाटीची भाषा करतात. आम्ही इथले गाववाले आहोत असं बोलून सामान्य लोकांना घाबरवून शांत बसवतात. पण सध्या मात्र एका चिमुकलीचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तर नमस्कार मित्रांनो, माझे पप्पा ड्रायव्हर आहेत. इथं पुण्यात गाडी चालवतात ओला उबेरवर. तर माझे पप्पा सकाळी भाडे घेऊन गेले होते ओलाचं. तर पिंपरी चौदागरमध्ये उभारलेल्या गाडीला ट्रॅक्टरनं धडक दिलो आमच्या गाडीला मागून. आमच्या गाडीचं सगळं नुकसान झाले, बत्ती फुटले, सगळे चमकले. मग त्या ट्रॅक्टरच्या मालकाला फोन केला. तर ट्रॅक्टरचा मालिक बोलला की आम्ही नाही देऊ शकत एवढं खर्च, आम्ही गाववाले हो, आम्हाला माहिती आहे हो ही पुन्हा तुमच्याच बापाचं आहे. ह्या पुण्यात तुमची एकरावर शेती होती, पण आता इकून तुम्ही 550 स्क्वेअर फुटाच्या फ्लॅट मध्ये राहता. ती तुमच्याच बापाचं पुन्हा आहे हो, पण आम्ही गरीब लोक इथं करून खायला आला. एक तर उभारलेल्या गाडीला तुमच्या ड्रायव्हरनं मागून धडक दिले आणि तुम्ही म्हणता तुला दिसत नाही का रस्त्यावर कशाला उभारलाच. आता रस्त्यावर नाही तर तुमच्या घरातून उभरायचं का? मी गरीब घराला असलं करू नका हो. गाव असलं म्हणून काय झालं? तुमचंच आहे पुणे, आम्ही आमचं म्हणून म्हणणं झाला. तुमचं काम होतं का नाही आमच्या गाडीचा खर्च द्यायचं, वरून तुम्ही माझ्या पप्पाला शिवाय द्यायला लाव. आम्ही गावाले हो, आम्ही असं आम्ही तसं. ही पद्धत आहे का तुमची? म्हणूनच गाडीचं नुकसान झालं आमच्या.